तर सोहेल एवढे आपल्यापाशी आज आहे टाटा IPL 2025च्या काय अपडेट म्हणजे KKRचे कॅप्टन कोण आहे थोडंफार कन्फर्मेशन करून देऊ आपण। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। पहिला आपण पाहू की यार KKRचे कॅप्टन कोण असणार। तर कोलकाता नाईट रायडर कॅप्टन ॲज अ पर रिपोर्ट म्हणजे यार 100% कन्फर्म आहे की यार 100 नाही बट 90% कन्फर्म आहे की भाई व्यंकटेश अय्यर आहे 2025मध्ये KKRचं नेतृत्व करेल। कारण की श्रेयस अय्यर नसल्यामुळे म्हणजे पंजाब किंग्स गेला। कारण त्यानंतर एक पर्याय तुमच्यापाशी व्यंकटेश अय्यरचा। व्यंकटेश अय्यर कॅप्टन्सी करायला समर्थ आहे। अजिंक्य रहाणेला तुम्ही जर कॅप्टन्सी देत नसेल तर कारण की तुम्हाला इंडियन कॅप्टन पाहायचं असेल तर व्यंकटेश अय्यर चांगला आहे। आणि मला असं वाटतं आहे की यार व्यंकटेश अय्यर 2025मध्ये कोलकाता नाईट रायडरचं कॅप्टन्सी करणार आहे। तर त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती कोलकाताचीच आहे। कोलकाताची म्हणजे अशी म्हणजे की यार अँड्रे नोकिया तो यार IPL 2025मध्ये रूल आउट होऊ शकते म्हणजे यार 90% चान्सेस आहे। कारण की अँड्रे नोकिया क्रिकेट पण तो दूरच राहिला। कारण ते इंजिरी मी पहिले व्हिडिओ टाकलं होतं की भाई KKR कडून IPL 2025मध्ये अँड्रे नोकिया खेळू शकणार नाही। आणि आता हे कन्फर्म झालं की यार KKR मध्ये IPL 2025मध्ये कोलकाता नाईट रायडरकडून अँड्रे नोकिया खेळणार नाही। तर अँड्रे नोकियाचा सीन असा होता की यार हॅमस्ट्रिंग पहिले त्याला झालं होतं, त्यानंतर थोडंफार इंजिरी झालं। तर अँड्रे नोकियाचं थोडं परफॉर्मन्स थोडा खात होता। बट T20 वर्ल्ड कप 2024 विश्वचा झाला त्यामध्येच अँड्रे नोकिया फुली फिट होता आणि एक चांगला गोलंदाज आहे तसं म्हटलं अँड्रे नोकिया। बट यार त्याला संधी कमी भेटली होती आणि तसे म्हणून IPL 2025मध्ये अँड्रे नोकिया तुम्हाला खेळताना दिसेल नाही। त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती मुंबई इंडियनकडे आहे। तर मुंबई इंडियनची गोष्ट आली की बाबा जर्सी रिव्हीलची। तर जर्सी रिव्हील आली तुम्ही पाहू शकता। तर मुंबईत जर्सी यार खूप चांगली आहे बट त्या म्हणजे ब्लू होती त्यामध्ये पर्पल केलं थोडंफार ज्यांनी तुम्ही पहा। त्यानंतर बाई यार कोरियामध्ये काय नाव आहे यार मला समजलं तर तुम्हाला समजलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय लिहून आहेत यार। आणि यार थोडं ते यार ऑड वाटते कारण की यार ते स्पॉन्सर जो आहे ना यार तो थोडा मला यार पटला नाही यार म्हणजे कसं स्पॉन्सर आहे बट काही विषय नाही। त्यानंतर आलं की कॅप्टन कोण बनणार आहे फर्स्ट मॅच म्हणजे सूर्यकुमार यादववर पर रिपोर्ट येत आहे। कारण की हार्दिक पांड्या पेनल्टीच्या रूपमध्ये पहिला मॅच खेळणार नाही तर चेन्नई विरुद्ध तर तुम्हाला आपला सूर्यकुमार यादव कॅप्टन पाहायला भेटेल। हे सर्व अपडेट आपल्यापाशी होते तर आपण सांगून दिले। त्याचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला तर धन्यवाद।